नमस्कार. स्वागत आहे तुमचं एक्सप्लोर विथ खानदेशी फॅमिली ह्या चॅनल वरती. तर आज आम्ही आलेलो आहोत राजमाता जिजाऊ वर्ल्ड पार्क, जे पिंपळे सौदागर इथं आहे ते एक्सप्लोर करण्यासाठी. तर इथं पार्किंगची खूप व्यवस्थित अशी सोय आहे. 4 व्हीलर 2 व्हीलर लावू शकतो. तिकीट चार्जेस आहे पर पर्सन 60 रुपये. पार्किंग चार्जेस नाही आहेत. लहान मुलांमध्ये 3 वर्षापेक्षा लहान असतील तर त्यांना एंट्री फी नाहीये. या पार्क मध्ये जगातील 17 प्रसिद्ध स्मारकांची प्रतिकृती तयार करण्यात आलेली आहे आणि सर्वात पहिले आपण बघतो आहे ऐफेल टॉवर. हे पूर्ण पार्क वेस्ट टू वंडर या थीम वरती विकसित केलं गेलेलं आहे. म्हणजेच इथं सर्व स्क्रॅप वापरण्यात आलेला आहे. म्हणजे टाकाऊ मधून टिकाऊ अशा पद्धतीचं हे पूर्ण थीम आहे. हे पार्क महाराष्ट्रातलं सर्वात पहिलं वेस्ट टू वंडर थीम पार्क आहे. या सर्व मिनिचर्सला छान असं लाइटिंगने फोकसने खूप छान असं सजवण्यात आलेलं आहे. खूप छान दिसतात हे मिनिएचर्स. आणि ह्या मिनिएचरच्या बाजूला एक बोर्ड लावण्यात आलेला आहे. त्या बोर्डवरती त्याची माहिती पण आहे आणि त्याच्यासाठी किती टन वेस्ट लागला आहे ते सुद्धा तिथं दिलेलं आहे. नेक्स्ट आता आपण बघणार आहोत सिडनी ओपेरा हाऊस आणि हे पण खूप मोठं आहे. असं मिनियर्स म्हटल्यावर खूप छोटे नाहीयेत, बऱ्यापैकी मोठे आहेत. आणि बघा तुम्ही वेगवेगळे कलरचे फोकस जेव्हा त्यांच्यावरती जाता आहेत तर त्यांचा वेगवेगळा लुक दिसतो आहे. दिसायला खूप सुंदर दिसतंय. तुम्ही जर संध्याकाळच्या टायमामध्ये आलात तर तुम्हाला अशा पद्धतीने हे कलरफुल बघायला भेटतील. दुपारच्या टायमात वगैरे जर तुम्ही चाल तर ते तुम्हाला नॉर्मली बघायला भेटतील. तर असे लाइटिंग लागलेले असताना खूप छान दिसतायत हे मिनिचर्स. आपल्या महाराष्ट्रातील वर्ल्ड हेरिटेज साइट असलेलं अजिंठा लेणी सुद्धा इथं आपल्याला बघायला भेटते. खूप भारी वाटलं की आपल्या महाराष्ट्राची सुद्धा शान असलेली अजिंठा लेणीची प्रतिकृती इथं आहे. इतकी सुंदर बनवलेली आहे ही प्रतिकृती. असं वाटतंय रिअल मध्ये अजिंठा लेणी बघते मी. इथं छान अशी बसण्याची व्यवस्था केली आहे. आपण प्रतिकृतीच्या समोर बसून छान असे फोटोज क्लिक करू शकतो. आता नेक्स्ट आपण बघत आहोत अंगकोर वट या मंदिराचं प्रतिकृती. हे मंदिर कोमोडिया मध्ये आहे. ही प्रतिकृती बनवण्यासाठी जवळजवळ 8 टनचं वेस्ट यूज करण्यात आलेलं आहे. आता आपण बघणार आहोत हम्पी येथील रथाची प्रतिकृती आणि ही प्रतिकृती बनवण्यासाठी 7 टन एवढं वेस्टेज यूज केलेलं आहे. आता आपण बघणार आहोत अमेरिकेमधील स्टॅच्यू ऑफ लिबर्टी ह्याची प्रतिकृती आणि ही प्रतिकृती बनवण्यासाठी जवळजवळ 7 ते 8 टन वेस्टेज यूज केलेलं आहे. संध्याकाळ नंतर खूप छान अशी लाइटिंग लागल्यामुळे हे सगळे स्मारक खूप सुंदर दिसतायत, खूप छान दिसतायत. लहान मुलं सुद्धा आकर्षित होतील याच्याकडे. इतकं सुंदर हे पार्क आहे.
रिअल मध्ये हे स्मारक आपल्याला कधी बघायला भेटतील माहित नाही. ज्यांनी बघितले असतील त्यांनी बघितले असतील, ज्यांनी नसतील बघितले त्यांना खूप छान आहे की इथं या आणि इथं हे मिनिचर्स बघा. खूप छान वाटतात. बघा इजिप्तचं पिरॅमिड सुद्धा आपल्याला इथं बघायला भेटतंय. असे हे छान छान स्मारक बघण्यासाठी तुम्हाला ह्या पार्क मध्ये यावं लागेल आणि हे बघावं लागेल. आणि याच्यासाठी तुम्ही जर संध्याकाळी याल तर अजून छान वाटेल, कारण फोकस लाईट्स पडल्यानंतर खूप सुंदर दिसतायत हे. आणि किती सुंदर आहे बघा हे गार्डन. जवळजवळ हे गार्डन 5 एकर मध्ये तयार करण्यात आलेलं आहे. लहान मुलांसाठी खूप खूप छान आहे. लहान मुलं खेळू शकतात इथं. असं एक छोटंसं पार्कही ह्याच्यात बनवण्यात आलेलं आहे साईडला. तसंच इथं खूप सुंदर फुलांची झाडं लावण्यात आली आहे. इतकी बहरलीत ही फुलांची झाडं. खूप छान कलर्स मध्ये आहेत. गुलाबी, पिवळी वेगवेगळ्या कलरची इथं तुम्हाला झाडंही बघायला भेटतील, फुलंही बघायला भेटतील आणि कलर्स तर खूपच आहेत इथं, की तुम्ही खूप एन्जॉय कराल ह्या पार्क मध्ये. असं हे पार्क आहे, तर तुम्हाला इथं एकदा येऊन स्वतःच्या डोळ्यांनी हे बघायला लागेल की किती सुंदर आहे हे. आपल्या भारताची शान असलेली ताजमहलची प्रतिकृती सुद्धा इथं आहे आणि इतकी हुबेहूब वाटते. खूप सुंदर आहे ही प्रतिकृती. आणि जेव्हा त्याच्यावरती वेगवेगळ्या कलरचे लाईट्स पडताय तेव्हा तिचा प्रत्येक वेळेला रंग चेंज होतो आहे. किती सुंदर दिसतंय बघा. आणि फोटो तितके छान येत आहेत. खूप सुंदर फोटो येत आहेत इथे. तर तुम्ही फोटोशूट साठी सुद्धा इथे येऊ शकतात.